वेलकम बैक टू माय चॅनल. सो आज एक ब्लॉग व्हिडिओ मी शूट करते आहे, रेसिपीचा आहे. आणि ही रेसिपी मला US सजेस्ट केली आहे. तुम्हाला माहिती असेल कोणी, माझ्या भावाच्या बायकोनी आणि तिच्या फ्रेंड्सनी. तर ही रेसिपी पण लहान मुलांसाठी आहे, तुम्ही मोठ्यांसाठी पण करू शकता. तर आज आपण बघणार आहोत कोलंबीचं कालवण. आणि हे मी माझ्या पद्धतीने करते, कारण की कोलंबीची कारण कोलंबीचं कालवण सुद्धा वेगळ्या वेगळ्या टाईप्सने बनवता येतं, पण ही मी रिहानला सुद्धा देते. सो तुम्ही पण देऊ शकता. तर चला तयारी करूया ह्याची. तर बघूया आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत आणि मग आपण रेसिपी सुरू करूया. सोपी रेसिपी आहे. ह्याच्यातलं ना एक इन्ग्रेडियंट मला काढून ठेवायचं, तर मी जे काढते. तर आपल्याला आधी सुरुवातीला मी कोलंबी थोडी भिजवून घेतली. हिची जी वेन असते ना ती काढलेली आहे, जिथे काळा धागा असतो ना तो काढून घ्यायचा. इथे मी हिरवं वाटण बनवणार आहे. ह्याच्यासाठी मी कोथिंबीर घेतली आहे, लसूण आहे आणि एकच मिरची आहे. इथे मी हे नारळाचं दूध घेतलं आहे आणि आपली नॉर्मल काश्मीरी मिरची पावडर आणि हळद. आणि ही ना ही जर तुम्ही मोठ्यांसाठी करणार असेल तर तुम्ही ही पेस्ट टाकू शकता. ही टोमॅटो आणि काश्मीरी मिरचीची पेस्ट आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं धणे जिरं पावडर सुद्धा तुम्ही टाकू शकता, पण मी जास्त टाकत नाही, पण तुम्ही ॲड करू शकता. आणि हे ऑइल आपल्याला शिजवण्याकरता. हां, आणि अजून आपल्याला कोकम लागणार आहे, तर ते पण मी काढून घेते. तर आपण आता रेसिपी इथे तुम्ही बघू शकता, मी ही पेस्ट करून घेतली आहे. हे बघा, आपलं हिरवं वाटण्याची पेस्ट आहे ही. आणि माझ्या रेसिपीजमध्ये ना मी हेच जास्त वापरते, हीच मेन आहे. आधी मी इथे तेल टाकून घेते. तेलामध्ये ना हे आपल्याला आपण जे वाटण केले ना ते टाकायचे. मी 2 ते 3 चमचे तरी टाकणार आहे, कारण की मी थोडी जास्त करते ना. 3-4 चमचे मी टाकते. गॅस कमी करून घ्यायचं आणि छान घ्यायचं फ्राय करायचं. त्याचं ना आपल्याला जे रॉ स्मेल येतं ना ते जाईपर्यंत तुम्हाला नंतर जरा फ्राय करायचं. काय करणार आहे ना, ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेते. थोडीशी मिरची पावडर टाकते, थोडीशीच, कारण की रिहान खाणार आहे ना तर थोडी कमी टाकेल. हळद आणि परत छान मिक्स करून घ्यायचं. हे तुम्ही बघू शकता, याला तेल सुटलेलं आहे बघा. तर आता मी ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. आपल्याला पाणी टाकायचं, जितकं तुम्हाला हवं आहे ना तितकं तुम्ही पाणी टाकायचं. हळूहळू टाका, नाही तर एकदम खूप जास्त पाणी होऊन जाईल. असं वाटतं अजून थोडंसं टाकायला पाहिजे म्हणून मी. ठीक आहे, ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे छान. आणि आता तुम्ही गॅस मोठा ठेवू शकता. गॅस मोठा केलेला आहे. आता मी ना हे तांदळाचं घोळ करून घेते. तांदळाच्या पिठामध्ये थोडंसं पाणी टाकून, मी मगाशी दाखवायला विसरली, तर आपल्याला हे पण ह्याच्यातच टाकायचं आहे. आता हे टाकल्यानंतर तुम्ही कोलंबी टाकू शकता आणि मग शेवटी नारळाचं दूध टाकू शकता. आता आधी तुम्ही नारळाचं दूध टाकलं ना तर कधी कधी ते सेपरेट होतं, तर ते फक्त तुम्ही काळजी घ्या. बाकी तुम्ही ही रेसिपी जशी मी करते तशीच फॉलो करा. आता ह्याच्यामध्ये मी कोलंबी थोडंसं लायटिंगचं जरा इथे किचनमध्ये डार्क आहे ना, थोडा प्रॉब्लेम होतोय. मी कोलंबी टाकून घेतली आहे, बऱ्यापैकी टाकली आहे. थोडीशी अजून टाकते. कोलंबीने कसं ना फ्लेवर मिक्स करून घ्या, तर लागेल खाली. मीठ टाकून घेते. गॅस मी मोठा ठेवला आता ह्याच्यामध्ये मी ना नारळाचं दूध टाकते. बघा,
खूप छान लागतं हे. आणि हे बघा, तुम्हाला कन्सिस्टन्सी जशी हवी तशी तुम्ही करू शकता. हे बघा, ते आता ना बॉईल होण्याचं घट्ट होणार थोडंसं. ह्याच्यामध्ये आता आपल्याला कोकम टाकायचं. मी कोकम टाकते, मी एवढंच टाकते कारण की एकदम आंबट होऊन. बघा, हे तर छान बॉईल झालं की आपलं कालवण रेडी. हे तर छान बॉईल झालंय. हे ना तुम्हाला ओव्हर. सो अशा प्रकारे आपलं कोलंबीचं कालवण रेडी झालेलं आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि नक्की तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर शेअर करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. बाय.